नवी मुंबईमध्ये खेल मंत्रालयाच्या वतीनं एकात्म अभियान आयोजित करण्यात आलं असून या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। यामध्ये 6000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून कार्यक्रमात ध्यान साधना, मेडिटेशन व दैनंदिन व्यायाम याबद्दल तज्ञांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी छावा चित्रपट फेम अभिनेता संतोष जुवेकर याची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अभिनेता संतोष जुवेकर यांनी म्हटलं की एकात्म कार्यक्रम अशा कार्यक्रमाची आजच्या घडीला फार गरज आहे। फिजिकल फिट राहण्यासाठी तुम्ही तुमचं मन चांगलं राहणं फार गरजेचं आहे। पण त्याचप्रमाणे मनाचा पण विचार केला पाहिजे। मनही एवढं छान असलं पाहिजे। सुदृढ निरोगी मन हे फक्त चांगल्या विचारानेच बनतं। त्यामुळे मला असं वाटतं की चांगले विचार, जस्ट लव्ह अँड रिस्पेक्ट या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत स्वतःसाठी। हो हो असं आजचा जो कार्यक्रम आहे त्याविषयी काय सांगाल आणि विकसित भारत युवा पिढी आणि खेळ मंत्रालय हे तुम्ही कसं आज एकात्म अभियान मार्फत जो आज कार्यक्रम नवी मुंबईमध्ये होत आहे त्यामध्ये फिट इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स अँड स्पोर्ट्स तिन्ही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकत्र येऊन विकसित भारत जे की आपला प्लॅन आहे 2047 पर्यंत आपल्याला इंडिया ही विकसित कंट्री म्हणून, डेव्हलप्ड नेशन म्हणून ओळखली जावी, त्यासाठी जे काही आपल्याला इनिशिएटिव्ह आणि प्रयत्न घ्यावे लागतील त्याच्यासाठीचे असे हे प्रोग्राम्स आहेत। आपल्याला जसं माहिती आहे की आर्थिक परिस्थिती, जसं इंडिया इज नाउ 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, 2027 मध्ये आपल्याला ती 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड बनवायची आहे। मग हे करत असताना विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग की आपल्या फ्युचर जनरेशनच्या डोक्यामध्ये आज कसे आपण गोष्टी बिंबवल्या पाहिजेत, त्यांनी कसं फ्युचर प्लॅनिंग केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहोत। त्यातला हे एक कार्यक्रम ज्याच्यामध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द यूथ म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमामधून मेडिटेशन आपण कसं करावं, हार्टफुलनेस चे इनिशिएटिव्ह कसे घ्यावे, सो दॅट आजची जी पिढी आहे ती फ्युचर प्लॅन किती चांगल्या योग्य प्रकारे करू शकेल आणि आपल्याला विकसित भारत देऊ शकेल। मला वाटतं की अशा कार्यक्रमांची आत्ताच्या काळात आत्ताच्या पिढीला फार गरज आहे। कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा वाढलाय ना की बऱ्याच वेळेला बराचसा काळ ना तुमचा मीडिया सोशल मीडियावर जातोय। इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणा, खूप त्यात तुम्ही अडकलात मोबाईलमध्ये। म्हणजे फोन स्मार्ट आलेत, स्मार्टफोन झालेत, पण माणसातला स्मार्टनेस कमी झाला असं मला वाटतं। आणि आता तो स्मार्टनेस जर परत मिळवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे, अशा शिक्षणाची फार गरज आहे आजच्या तरुण पिढीला। सो मी पुन्हा एकदा आभार मानेन संपूर्ण आयोजकांचे आणि खूप आभार मानेन की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि हा उत्तम स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला। धन्यवाद। मानसिकदृष्ट्या सक्षम राहायला पाहिजे एकूणच तरुणांना तुम्ही गायडन्स काय म्हणाल, काय भावना आहे? मी मानसिकने आत्ताही सांगितलं की तुम्ही फिजिकली फिट राहण्याकरता बऱ्याच गोष्टी करता। तुम्ही छान कसं दिसाल, मग कपडे कुठले घालायचे, कसं छान दिसायचं, कुठल्या सलूनला जायचं, कुठलं क्रीम वापरायचं फेससाठी, व्यायाम करायचा आहे। मला वाटतं तेवढं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमचं मन स्वच्छ आणि छान राहणं फार गरजेचं आहे सध्या। त्याकरता विचार चांगले हवेत। खूप हेटरेट वाढलाय, तो कमी व्हायला हवा। फक्त प्रेम आणि रिस्पेक्ट जर तुमच्या मनात असेल ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं। नाही, तेच म्हणतोय की आपण म्हणतो ना सत्सद विवेक बुद्धी किंवा एक विचार करण्या अगोदर की आपण करतोय ते नेमकं काय करतोय, चुकीचं आहे ना की वाईट आहे, ह्या गोष्टीचं तुम्हाला ना काय म्हणू तुम्हाला जाणीव झाली पाहिजे। ती जाणीव कुठेतरी कमी पडते, रादर ती संपली आहे, तर ती जाणीव पुन्हा व्हायला हवी। आणि मला वाटतं आपल्यासारख्या आज हा कार्यक्रम जो घेतलाय इकडे सगळे आयोजक, मला वाटतं अशा लोकांची गरज आहे, या लोकांना त्यांच्या त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी। आणि केवळ पुणेच नाही, ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत फार दुर्दैव आहे ते। आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन की या गोष्टी जरा जास्त लक्ष घालून कडक कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत। नमस्कार, मी अशोक समेळ, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक। तुम्हाला आज एक छान महत्त्वाची अशी बातमी देतोय।
आणि तुम्हा सगळ्या कलाकारांसाठी ती आहे बरं का. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल चित्रपट, मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो आणि इतर अनेक कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमात सुद्धा आपला सहभाग असू शकतो. म्हणून त्वरित आपला प्रवेश निश्चित करा आणि या एकपात्री स्पर्धेमध्ये भाग जरूर घ्या, कारण कुठेतरी तुम्ही स्वतःला कलाकार म्हणून तिथे सिद्ध कराल. तुम्हाला सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुषपणे चटके देण्यात आले होते. आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दौडकडून फोनवरून पैशांचं आमिष दाखवलं जातंय. तक्रार मागे घे, तुझ्या मुलांचं शिक्षण मोफत करतो, 1.5 ते 2 लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केलाय. माझ्या कुटुंबावरून हल्ला होऊ शकतो, कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलास बोराडे यांनी म्हटलंय. नवनाथ दौड यांना अटक न झाल्यास येत्या 10 तारखेला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सांगितलंय. तुला दाखवतो मी काय येतं. तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही. आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. आता काय सांगाल आज तुम्ही पीडित जो आहे कैलास बोराडे येथे खासगी रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे. खरं तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील, मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लाल बुंद करून लोखंडी रॉडने, लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत. अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे. परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून, ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही. खरं तर यांना लाज वाटली पाहिजे. हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही. आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय. कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर, कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं. म्हणजे ह्या लोकप्रतिनिधींना सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते, कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात. यांना कल्याण काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. पक्ष वाढला काय, मोडला काय, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही. आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत. आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत. रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील. तुमच्या प्रसार माध्यमांनी त्यांना शोधून घेतलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे. खरं तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय, याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही. यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं, त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे. नवनाथ दौडनं कैलास बोराडेंना पैशाचं आम्ही दिला तर मुलं शिक्षण करतो, तक्रार मागे असं म्हटलं. मी आता कैलास बोराडे यांना भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडचे अद्याप फोन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार मागे घे, तुला पैसे देतो, तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो, परंतु तू जर तक्रार नाही घेतली, तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार मागे नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय, तुला आम्ही जगून देणार नाही, तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाहीत, त्यामुळे तुला हे परवडणार नाही. तक्रार मागे घेण्याचं काम कर, अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही.
नाही अशी धमकीवजा नवनाथ दौड यांनी केलं. त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार असणारा नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम गृह विभागाने केलं पाहिजे. नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार गृह विभाग आणि नवनाथ दौड राहील. गृह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या सोनिया दौड यांनी चटके देताना जेवढे लोक सोबत होते, जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या, जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं यांना जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात 10 तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. 10 तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय. नमस्कार, माझं नाव उदय साळवी. अनेक मालिकांमधून तुम्ही मला पाहत आलेला आहात. मित्रांनो, न्यूज मराठी 24/7 चॅनल आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी, आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची. न्यूज मराठी 24/7 चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कलावैभव महाराष्ट्राचा. मित्रांनो, या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असणारे 51,000, दुसरं असणारे 21,000 आणि तिसरं पारितोषिक असणारे 11,000 रुपये. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल अनेक चित्रपट, अनेक मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो असे कार्यक्रम करणार आहेत. त्यात सुद्धा आपला सहभाग असू शकतो. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव आणि शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान या प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज भारतीय किसान संघाच्या वतीनं ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही विविध वनप्राण्यांचा उपद्रव वाढला असून यात माकडे, गवे, रेडे, हत्ती यांच्यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान झालंय. तसेच मागील महिन्यात या वन्य प्राण्यांपैकी गवा रेड्यांच्या हल्ल्यात 1 जणांचा मृत्यू देखील झाला होता. मात्र वन विभाग यावर कोणताही निर्णय घेत नाही. एकंदरीत कोकणातील शेती धोक्यात आली असून शासनानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नमस्कार, मी अभय भिडे, जिल्हा मंत्री, भारतीय किसान संघ. आज आम्ही भारतीय किसान संघाच्या वतीनं अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत या ठिकाणी वन्य प्राण्यांपासून जे शेतीमध्ये जो उपद्रव होतो आहे, शेतीचं जे नुकसान केलं जातं आहे, शेती, शेतमाल आणि शेतकरी हे तिघंही आज भीतीग्रस्त आहेत. तर त्यांना भीतीमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. ऑक्टोबर 2023मध्ये आम्ही निवेदनामध्ये ज्या 4 मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांची आठवण करण्यासाठी फक्त आम्ही आज या ठिकाणी या संख्येनं या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये आपल्या 4 प्रामुख्याने मागण्या आहेत. पहिली मागणी आहे ती जे सर्व वन्य प्राणी आहेत ते वनक्षेत्रामध्येच सुरक्षित राहतील याची काळजी शासन आणि फॉरेस्ट खातं यांनी घ्यायची आहे. दुसरी जी आमची मागणी आहे, ज्यामध्ये वन्य प्राणी शेतकऱ्याच्या शेतीमध्ये येत असेल तर शेती हा व्यवसाय आहे, ती त्याची इस्टेट आहे, त्याची नासधूस हे प्राणी करत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्याला द्यावा. शेतकरी जो बंदोबस्त करेल त्याला शासनानं पाठबळ द्यावं, ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्राचा वेगळा आहे आणि त्याचा शासन दरबारी वेगळा विचार केला जावा. आणि चौथी मागणी आहे की जे नुकसान भरपाई आज दिली जाते ते भीक नको पण कुत्रा आवर अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे बाजारात 50 रुपये नारळ असताना आम्हाला 7 रुपये या ठिकाणी फक्त नुकसान भरपाई दिली जाते. त्याच्यासाठीचा जो पंचनामा आहे, त्याच्यासाठीची कागदपत्र आहे, त्याच्यासाठीचा खर्च आहे, हेलपाटे आहेत, यामध्ये शेतकऱ्याला ते नुकसान भरपाई नको अशी स्थिती झालेली आहे. तर त्यासाठी टोल फ्री क्रमांक करावा, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरावी आणि योग्य वेळी त्या ठिकाणी 72 तासाच्या आत त्या ठिकाणी पंचनामा व्हावा. आणि पंचनामा जर समजा करू शकत नसेल तर शेतकऱ्याने जे नुकसान भरपाई सांगितलेली आहे ती नुकसान भरपाईच्या दुप्पट, बाजारभावाच्या दुप्पट नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी, अशा 4 मागण्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर जाकी आल्मेडा कारवड्याचे शेतकरी आहेत, यांचा गव्यारड्याने धक्का दिल्यामुळे अखेरी या ठिकाणी हायवेला त्यांचा मृत्यू झालेला होता 26 जानेवारी रोजी आणि त्याला आजपर्यंत वन खात्याने त्यांचा सध्या गार्ड पण भेटलेला नाही. तर आम्ही ही बाब कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांना वन खात्याच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी त्या ठिकाणी त्याची कार्यवाही करावी, अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे.
ही फक्त आम्ही सुरुवात केलेली आहे. आज सिंधुदुर्गातला शेतकरी जागा झालेला आहे. कारण आत्ता असं आहे की शेतकऱ्याला जागा होण्यासाठी पर्यायच राहिलेला नाही. कारण घरात करून ठेवलेलं अन्नही शेतकरी खाऊ शकत नाही आहे. ते खाण्याची त्याची तो खाऊ शकत नाही आहे. आणि शेतामध्ये शेतमाल जर पिकवला तर तो त्याच्या हातात येईल की नाही याची शाश्वती नाही आहे. आणि बाहेर गेलेला माणूस आमच्या घराकडे परत येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे भीतीमुक्त जी शेती झालेली आहे ती भीतीयुक्त शेती आहे, ती भीतीमुक्त शेती करावी अशी आमची या सर्वांची मागणी आहे. आणि जर समजा शासनाने याच्यामध्ये योग्य वेळी निर्णय नाही घेतला तर पुढच्या काळामध्ये ह्या छोट्याशा संख्येचं विराट रूप शासनाला या ठिकाणी बघावं लागेल असा आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देतो आहे. आणि या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो आहे की शासनाने याच्यामध्ये विशेष लक्ष घालावा. आणि नाही लक्ष घातला तर इथली शेती नष्ट होईल, शेतकरी नष्ट होईल, शेतमाल नष्ट होईल. आणि हे सर्व नष्ट झालं तर इथली संस्कृती, इथला समाज, इथला गाव हे सर्व नष्ट होईल. आणि हे सगळं नष्ट झालं तर शहरात राहणारी माणसं शहरात राहू शकणार नाहीत. त्यामुळे एकूण समाज व्यवस्था बिघडेल. याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की शासनानं या सर्व गोष्टीचा विचार करून शाश्वत विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा या शाश्वत उपाययोजना कराव्यात ही आमची मागणी आहे. जागतिक तापमानात वाढीचे चटके आता आपल्याला उन्हाळा सुरू होताच जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच अनपेक्षितरित्या तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाला द्यावा लागला. तर आगामी मार्च महिना देखील सामान्यपेक्षा उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळतंय. आता मात्र पुढील काही दिवस मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तर राज्यातील इतर शहरांमध्ये मात्र कमाल तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश असेल तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असेल. मुंबईकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरामधील कमाल तापमानात 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. पुण्यामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश आज राहणार आहे. तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं राहील. आज कोल्हापूरमध्ये निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असेल. किमान तापमानात घट होणार असल्यानं सकाळ सायंकाळी हलकी थंडी जाणवू शकते. सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातच सोन्याच्या दरात घसरण होत होती, पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येते. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता सोने खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. तर जाणून घेऊया सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांची आज वाढ झाली आहे आणि या वाढीनंतर 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6,000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,73,800 रुपयांवरून थेट 8,79,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दर 87,380 रुपयांवरून थेट 87,980 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर मुंबईत आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 87,980 रुपये इतका आहे. तर पुण्यात देखील आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 87,980 रुपये. नागपूरमध्ये देखील आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 87,980 रुपये. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये आज सोन्याचा दर 87,980 रुपये इतका आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं जोरदार आंदोलन पाहायला मिळत आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आमदारकी रद्द केली पाहिजे अशी मागणी यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. हे बघा, अमृत योजना मंजूर करण्याकरता प्रस्ताव हा नगरपालिका क्षेत्रातून येत असतो आणि त्याची छाननी ही
टेक्निकल लोक करतात. त्याची मंजुरी, त्याची EPC जी होते ती अधिकाऱ्यांच्या वर्षावर होते आणि अधिकारी त्याला मंजुरी देत असतात. मंत्री काही त्याला मंजुरी देत नाही. मंत्र्यांचं काम फक्त ते काम होतंय की नाही, मंजूर झालंय की नाही एवढं बघण्याचं आहे. त्यामुळे कोणी काही आरोप करत असेल तर मला वाटतं ते आता काही करून बदनाम करावं एवढा त्यांचं काम चालू आहे. आता दशकमध्ये बघता की आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हावा यासाठी पण आता विरोधक आक्रमक होत आहेत. त्यांचं कामच आहे. आता शेवटी त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे. आज त्यांच्यावर सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय सरकार घेईल. भाजपमधल्या एका मंत्र्यांवरती एका महिलेने आरोप केलेले आहेत. त्यांना काही त्रास दिला गेलेला आहे. त्यांना काहीतरी विचित्र असे फोटो पाठवले गेलेले आहेत. जयकुमार यांच्यावर सामनामध्ये हे आरोप केलेला आहे, पण तो आता आरोप कुठपर्यंत आहे आपल्याला त्याच्यातली मला तरी माहित नाही. मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. साहेब, अबू आझमीवर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण का निलंबन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की यांच्या वृत्त्याच तशा आहेत. मागं सुद्धा आपण पाहिलं असेल की MIM चे 2च आमदार होते. ते म्हणले आम्ही वंदे मातरम नाही कहेंगे. अरे इथे राहता, इथं खाता, इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातरम म्हणाल नाही म्हणता. हे शिवाजी महाराजांची पुष्टी औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत. औरंगजेब चांगला राजा होता. अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही? मंदिरं तोडली, महिलांची इज्जत तुटली. आमचा राजा कसा होता? कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या नजरेच्या समोर ठेवली तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते. त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की ज्यांनी किती महिलांना पाठवलं, किती मंदिरं तोडली, काशी मंदिरापासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला. त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हिंदूंच्या मतांवर, मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बढाई मारतायत. यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. यांची आमदारकी रद्द केली पाहिजे. ते म्हणतात की बी टीम आहे, तुमची सरकारची बी टीम आहे. रोहित पवार आणि संजय राऊत बोलतात बी टीम आहे. अरे आमचं म्हणणं आहे की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे आता. राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे. कदाचित समाजवादीची पण बी टीम ती असेल. हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाहीये. सरकारवरती आणखी एक गंभीर आरोप म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन जयकुमार रावल यांनी बळकावल्याचा आरोप होतोय. मला त्याच्यातनं काही माहित नाही. शेवटी आरोप करणं हे सोपं आहे, पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना. कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातनं मला माहित नाही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अभय कुलकर्णी. मी एक अभिनेता आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल आपलं वर्धापन दिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. आणि ती सुवर्णसंधी म्हणजे आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा. मित्रांनो, या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक 51,000 रुपयाचं आहे, दुसरं पारितोषिक 21,000 रुपयाचं आणि तिसरं पारितोषिक 11,000चं आहे. आणि याबरोबरच अनेक उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिकंसुद्धा आहेत. मित्रांनो, न्यूज मराठी 24/7 हे चॅनल चित्रपट, मालिका, रियालिटी शोज, कॉमेडी शोज असे असंख्य कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येणार आहे. न जाणू कदाचित तुमची वर्णी पण त्या कार्यक्रमामध्ये लागू शकेल. तुम्ही पण त्या चॅनलला दिसू शकाल. तर त्वरित प्रवेश घ्या, त्वरित नोंदणी करा. तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि न्यूज मराठी 24/7 चॅनलला त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये पोहोचल्यानंतर भारतीयांचा जल्लोष पाहायला मिळाला. भारत ने जीता, विराट ने जो है और भारत होली खेलने जा रहा है. 9 तारीख को फाइनल और भारत फाइनल जीतेगा, चैंपियन ट्रॉफी अपने नाम करेगा. जो मलाया था वर्ल्ड कप का, भारत को हराया था ऑस्ट्रेलिया ने, आज भारत ने उसको हराकर ये मैच अपने नाम कर दिया. और मैं तारीफ करना चाहता हूँ भारतीय के सारे खिलाड़ियों की, KR राहुल हो, रोहित शर्मा और विराट कोहली. लाजवाब. हार्दिक पांड्या का जो 6 था स्ट्रेट जो लगाया वो लाजवाब था. सबसे बड़ा लंबा 6 लगाकर भारत को जीत दिला दी इन्होंने. हर खिलाड़ी का परफॉर्मेंस है, हर खिलाड़ी ने बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया. इसको कहते हैं टीम वर्क. भारत का टीम वर्क है और भारत टीम वर्क के साथ आगे बढ़ता रहेगा. फाइनल में इंडिया पहुंच गई है. किसके साथ? फाइनल में कोई भी रहे, अफ्रीका रहे या न्यूजीलैंड रहे, कोई भी रहे, भारत ये चैंपियन ट्रॉफी
जीत के रहेगा और भारत फिर एक बार अपने नाम में चैंपियन ट्रॉफी करेगा। फाइनल में भी इसी तरह पटाखे और मिठाइयाँ देखेंगे। 100% आएगा। ये तो जश्न है, होली का माहौल है भाई, होली आ रही है, भारत होली खेलेगा, पूरा भारत होली खेलते रहेगा। भैया देखो भारत जीत जाएगा क्योंकि न्यूजीलैंड तो गई, फाइनल में आएगी अफ्रीका, भैया अपन जीत जाएंगे। धन्यवाद। हमें विराट कोहली का परफॉर्मेंस अच्छा लगा, भले सेंचुरी उनकी पूरी नहीं हुई बट 84 रन उन्हें बहुत अच्छे खेले, उन्होंने बहुत अच्छा छक्का चौका मारा है और नेक्स्ट टाइम फाइनल में भी वो इंडिया ही जीतेगी। इंडिया 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 ही जीतेगी हमेशा, आज भी कल भी हमेशा। हाँ 100%। जितने बॉल उतने रन चाहिए थे उनको, तो आराम से जीत गए उन्होंने। बस एकदम अच्छा महसूस हो रहा है। ठीक है, माहौल है आज पूरे भारत में। विराट कोहली के नाम लिखा जाएगा और आज के मैच की शुभकामना देते हुए मैं देशवासियों को अभिनंदन देता हूँ कि आज के मैच और फाइनल जीतने का हमने शुरुआत कर दिया है, हम फाइनल भी जीतेंगे। विराट कोहली, राहुल विराट और ये अपना जाडेजा और हार्दिक ने 2-3 छक्के मारे, लेकिन जबरदस्त क्योंकि मिठाइयाँ खिलाई, क्योंकि हाथी गया पूछ बाकी रह गया। विराट ने तो किया ही किया, हार्दिक ने पूरा कर दिया। इंडिया 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 इंडिया। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एका मेंढपाळाचा पोरगा कैलास बोराडे याला काही गुंडांनी अमानुषपणे त्याचा छळ आणि नंतर मारहाण देखील केली। आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि यात न्याय मिळाला पाहिजे, या राज्यातील गुंडराज संपलं पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणालेत। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावातील एक मेंढपाळाचा पोरगा कैलास बोराडे याला काही गुंडांनी अमानुषपणानं त्या ठिकाणी त्याचा छळ आणि त्याला मारहाण केलेली आहे। नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ सोनू दौंड यांनी तापलेल्या रॉड त्याच्या अंगावर चटके दिलेले आहेत, त्याच्या संडाच्या जागेवरती जखमा केलेल्या आहेत आणि यांना मोका लावावा ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि याला न्याय मिळाला पाहिजे। या राज्यातली गुंडाराज संपलं पाहिजे ही भूमिका आमची आहे। हे उबाटाचे कार्यकर्ते आहेत, कुठल्या पक्षाचे आहे त्याला महत्व नाही, कारण ही क्रूरता, हे गुंडाराज या महाराष्ट्रातलं संपलं पाहिजे हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। राजकारणाच्या आश्रयाखाली वाढत असलेली ही गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने आता उखडून टाकावी ही मागणी सामान्य जनतेची आहे। आता ही जी काही गुंडाराज वाढलेली ही एका दिवसात वाढलेली नाही, ही 50-60 वर्षाची घाण आहे। ही घाण आता साफ करण्याची हीच वेळ आलेली आहे। नमस्कार रसिको हो, मी विजय गोखले म्हणजे एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता इत्यादी नात्याने मी तुम्हाला परिचित आहे। मंडळी, आज मी एका वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आहे। न्यूज मराठी 24/7 हे चॅनल लवकरच तुम्हा सर्वांसाठी, आपल्या कलाकारांसाठी घेऊन येते एक मोठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी एकपात्री अभिनय स्पर्धा, महाराष्ट्राचं कलावैभव। याची बक्षीस आहेत। प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 21,000, तृतीय क्रमांक 11,000, शिवाय अनेक लक्षवेधी पारितोषिक, उत्तेजनार्थ पारितोषिक देखील याच्यामध्ये देण्यात येणार आहेत। आणि हां, पुढे हेच न्यूज मराठी 24/7 याच्यावर अनेक चित्रपट, मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो, स्टँडअप कॉमेडीज वगैरे 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 कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बरं का। तेव्हा जर आपणही आपल्याला यात कुठे सिद्ध करू शकलो, पुढे तुम्ही देखील या चॅनलवरती झळकू शकता। तेव्हा विचार करा आणि त्वरित आपल्या नावाची नोंदणी करा। न्यूज मराठी 24/7ला माझ्याकडनं, विजय गोखलेकडनं मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्ष शेजारी राहत असलेल्या 2 कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला।
या वादाचं रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे। 2 गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपली फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केलंय। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत 2 शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे। हा 2 कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे। पण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। 2 पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे। दोघा साईडचे जो कोणी अशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा चान्स आम्ही देणार नाही। तर काही कोणी जखमी वगैरे आहे? काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे। आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी, पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे। हो, त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत। सध्याची परिस्थिती कशी आहे? सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकतात, पोलीस तैनाती आहे आणि पूर्ण मोहल्ल्यामध्ये सुखसुगाट आहे। एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल, आपण पण बघू शकतात। आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी, त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकाला एकच आव्हान आहे की हे 2 कुटुंबाचं भांडण आहे, काही जातीय रंग नाही, काही हिंदू मुस्लिम रंग नाही, पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार। काय घटना घडलेली? गांधीनगर परिसरात 2 शेजारी राहणारे कुटुंब आहेत, चिटकून राहणारे कुटुंब आहेत। त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे। तर पोलीस स्टेशनला तशी बातमी मिळाल्यानं सर्व स्टाफसह आम्ही पोहोचलेलो आहे। आता सर्व शांतता आहे। पुढील त्यांच्या तक्रारी त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काय आता आम्ही पोहोचलेलो आहे। दोन्ही एकदम शेजारी राहणारे आहेत, वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबे आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे। काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल। दोन्हीकडचे अजून फिर्याद वगैरे घेणं चालू आहे। फिर्यादीतून पूर्ण स्पष्ट होईल, तपास केला जाईल त्याच्या। सध्याची परिस्थिती कशी आहे? अगदी शांतता आहे, कंट्रोलमध्ये आहे। सर, काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात? हा, एक वाहन फुटलेलं आहे, त्याच्या काचा फुटलेल्या असं प्राथमिक दिसत आहे। मेडिकल बी तोडण्यात आलेलं नाही, अजून तर आत्ताच पोहोचलेलो आहे आम्ही। परिस्थिती पाहून सांगण्यात येईल आपल्याला। जखमी वगैरे आहे? नाही, अजून काही माहिती मिळालेली नाही जखमी असण्याची। प्राथमिक एक माणूस जखमी आहे असं कळतंय, पण तो किरकोळ जखमी असं कळतंय। अजून पोलीस स्टेशनला आल्यावर पूर्णतः माहिती देण्यात येईल आपल्याला।